मुंबई पुणे हायवेवर पायी चाललेला मुलगा पोलिसांची नजर गेली आणि सत्य समोर येताच अख्खा देश हादरला। पोलीसही घाबरले। त्या दिवशी मुंबई पुणे हायवे दुपारचं कडक ऊन, संपूर्ण रस्ता सुसाट धावणाऱ्या गाड्यांनी भरलेला। पण त्या क्षणी एका पोलीस अधिकाऱ्याच्या नजरेस काहीतरी वेगळं पडलं। गाड्यांच्या प्रचंड वेगात, प्रखर उन्हात एखाद्या प्रवाशासारखा नाही, एखाद्या कामगारासारखा नाही, तर अगदीच लहानसा, बारीकसा, फाटकी कपडे घातलेला, पाय ओढत चालणारा एक 12 वर्षांचा मुलगा। मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा पादचाऱ्यांसाठी अजिबात नाही। गाड्यांचा आवाज कानठडा बसवणारा आणि मध्येच हे पोरग, पायाला चप्पल सुद्धा व्यवस्थित नाही। तहान, भूक, उन्हाचा तडाखा, पण तरीही पाऊल मागे न फिरवता तो चालतच होता। क्षणभर असं वाटलं की कुणाचा तरी हरवलेला मुलगा असावा का, किंवा एखाद्या भयंकर प्रसंगातून पळून तर आला नाही ना। त्या जागी होते सध्या रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत दत्तात्रय शिवाजी पिसाळ। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या एक्सकॉर्ट ड्युटीवरून ते परतत होते। त्यांचं लक्ष या मुलाकडे गेलं। मनात धडकी भरली। द्रुतगती मार्गावर पोरग चालतं, यामागे नक्की काहीतरी मोठं कारण आहे। पिसाळांनी तात्काळ त्याला थांबवलं, सावकाश बोलले, त्याला मायेनं पाणी दिलं, खाऊ घातला, त्याचा चेहरा पाहिला, थकल्यासारखा, दमलेला, भुकेला, डोळ्यात मात्र काहीतरी हट्ट, काहीतरी सांगण्याची आस। हळूहळू सत्य बाहेर आलं। मुलाचं नाव विनायक, बदललेलं नाव। तो फक्त 12 वर्षांचा। तो मुंबईत एरोली भागात सावत्र आईसोबत राहत होता, पण त्याला तिथे राहायचं नव्हतं। त्याचं मन सतत त्याच्या सख्या आईकडे, साताऱ्यातल्या आजीकडे होतं, आणि त्या ओढीने त्यानं घर सोडलं, कोणालाही न सांगता। फक्त 12 वर्षांचा हा मुलगा साताऱ्याकडे चालत निघाला। तोपर्यंत तो पायी चालत चालत 42 किलोमीटर पार करून गेला होता। नकाशा नव्हता, गाडी नव्हती, मनात फक्त ठाम निर्णय, मला आईकडे जायचंय। कल्पना करा, मुंबई पुणे हायवे, सुसाट ट्रक, कंटेनर, कार आणि त्यांच्यामध्ये हा 12 वर्षांचा मुलगा। एखादा क्षण चुकला असता तर एकाच क्षणात त्याचं आयुष्य संपलं असतं। पिसाळांनी त्याला समजावलं, विचारलं, पूर्ण माहिती घेतली, पण त्यांनाही लगेच ड्युटीवर जायचं होतं। त्यांनी वेळ न दवडता डायल 112 वर फोन लावला। तातडीने महामार्ग पोलीस केंद्राचे हवालदार महाजन घटनास्थळी आले। पिसाळांनी मुलगा त्यांच्या हवाली केला, संपूर्ण माहिती दिली, आणि मग सुरू झाला पुढचा प्रवास, मुलाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा। काही तासातच पोलिसांनी मुलाच्या वडिलांशी संपर्क साधला, आणि हा मुलगा, जो 42 किलोमीटर पायी चालत आला होता, सुखरूपपणे आपल्या वडिलांच्या ताब्यात गेला। आजच्या काळात आपण नेहमी ऐकतो, एखादा रस्त्यावर अपघात झाला की कुणी पाहिलं पण पुढे निघून गेलं, एखादा माणूस मदतीसाठी ओरडला पण कोणी थांबलं नाही। पण या गडबडीच्या जगात दत्तात्रय शिवाजी पिसाळ यांनी दाखवलं की माणुसकी अजूनही जिवंत आहे। कर्तव्याची गडबड, ड्युटीचं ओझं, पण तरीही एका अनोळखी मुलासाठी थांबून केलेली ही मदत आज सगळ्यांच्या मनाला भिडते।